हेल्दी मऊ लुसलुशीत चॉकलेट केक। हॅलो फ्रेंड, सिल्वर स्पूनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण टेस्टी डेलिशियस मऊ लुसलुशीत अशा हेल्दी अशा चॉकलेट केकची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चॉकलेट केक तयार करण्यासाठी आपण 150 ग्रॅम रागीचे पीठ म्हणजे नाचणीचे पीठ घेतले आहे, 50 ग्रॅम मैदा घेतला आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे, 1.5 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि 4 चमचे चॉकलेट पावडर घेतलेली आहे। हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चॉकलेट पावडर नाचणीच्या आणि मैद्याच्या पिठात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। आता आपण टीन घेणार आहोत। बेस खाली चिटकू नये आपला केकचा, म्हणून त्याला बटर आणि मैदा भुरभुरण तयार करून घेणार आहोत। ह्याच्यानंतर आपण कंडेन्स मिल्क घेतलेला आहे 200 ग्रॅम आणि त्याच्यात 5-7 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे। तसेच 50 ग्रॅम साखर टाकली आहे। कंडेन्स मिल्कमध्ये ऑलरेडी साखर असते, म्हणून आपण 50 ग्रॅमच साखर वापरलेली आहे। त्याच्यानंतर आपण 40 ग्रॅम तेल घेणार आहोत। तसेच 40 ग्रॅम आपण अमूलचं बटर घेणार आहोत। तेलामुळे केकचा स्पॉन्ज अतिशय मऊ लुसलुशीत असा होतो आणि बटरमुळे त्याची टेस्ट खूप छान येते, म्हणून आपण तेल आणि बटर दोन्ही वापरणार आहोत। तसेच 1 चमचा व्हिनेगर पण त्यात टाकून घेणार आहोत याच मिश्रणात आणि हे मिश्रण बीटरने व्यवस्थित बीट करून घेणार आहोत। हे मिश्रण बीटरनेच बीट करायचं आहे। हे चमच्याने व्यवस्थित हलवून नुसतं एकत्र होत नाही, ते बीटरनेच बीट करावं लागतं। नंतर ह्या मिश्रणात आपण जे काय ड्राय इन्ग्रेडियंट्स घेतले होते ते सगळे टाकून घेणार आहोत। ते व्यवस्थित मिक्स करणार आहोत ह्या कंडेन्स मिल्कच्या मिश्रणात, म्हणून आपण आता हे सगळं टाकून घेतलं आहे त्यात आणि त्याच्यात अजून थोडंसं दूध पण लागणार आहे आपल्याला। आधी आपण कंडेन्स मिल्कमध्ये हे ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मग लागेल तसं दूध त्यात ॲड करणार आहोत। थोडंच दूध लागतं, फार दूध लागत नाही आणि व्यवस्थित हळूहळू ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आता हे आपण टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पसरवून घेणार आहोत पूर्ण टीनमध्ये हे मिश्रण। त्याच्यानंतर आपण ओव्हन प्रीहीटला ठेवणार आहोत 180 डिग्रीला। एक 5 ते 10 मिनटं ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा आहे। तो प्रीहीट झाल्यानंतर त्यात आपण हे बॅटर ठेवून घेणार आहोत बेकिंगला। एक 20 ते 25 मिनटं आपल्याला बेकिंगला लागतात आणि बेक झाल्यानंतर बघू शकतो स्पॉन्ज किती छान फुलला आहे। असा हा आपला रागी चॉकलेट केक तयार झाला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।